सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते महानुभाव आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये अद्वैतवादी लोकांनी जे सिद्धांत मांडले त्यासाठी त्यांनी जे उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांचं खंडन हे पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर कसं करतात हे आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहणार आहोत। यापूर्वी जे आपण ज्ञानसत्र पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलं की जीव आणि ब्रह्म हे एकच आहे, त्यासाठी समुद्राचा दृष्टांत दिला। कोणी दृष्टांत दिला? तो अद्वैतवादी लोकांनी। त्यांचे मत कसे असतात, ते कसे उदाहरणं देतात हे आपल्याला पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर यांनी सांगितलेलं आहे। तर ते समुद्राचं उदाहरण देत असताना काय म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्रावर लाटा येतात त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावरही अविद्येचे नियोगे लाटा येतात, छोट्या छोट्या लाटा येतात आणि त्या लाटा म्हणजेच जीव आहेत, असं कोणाचं म्हणणं आहे? असं म्हणणं आहे अद्वैतवादी लोकांचं। तर ते समुद्राचं जे उदाहरण दिलं त्या उदाहरणाचं खंडन पंडित विश्वनाथ बास करतात। कोण्या पद्धतीने करतात हे आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आजच्या या ज्ञानसत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 603। म्हणो तरंगवत जीव चांचले तेची कर्मभाव, तरी भोगे क्षयो यातव न घडे पक्षू। म्हणो तरंगवत जीव, समुद्रावर ज्याप्रमाणे छोट्या छोट्या लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपावर ज्या छोट्या छोट्या लाटा निर्माण झाल्या अविद्येच्या योगाने, तसं म्हणू तरंगवत जीव, समुद्रावरचे तरंग हेच जणू काही जीव आहेत। तरंगवत ब्रह्मस्वरूपावर तरंग उठले अविद्येचे नियोगे आणि ते तरंग म्हणजेच जीव आहेत। चांचल्यतेची कर्मभाव, आणि त्या लाटांच्या ठिकाणी जे काही चांचल्य आहे, चंचलता आहे, ते कर्मभाव त्याचा समजावा। कर्मभाव म्हणजे कर्म करण्याचा भाव। मग आता कर्म आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कर्म कशाला म्हणतात? जे काही आपण काम करत आहे, संसारासाठी करत असू त्याला सकाम कर्म म्हणायचं, आणि ईश्वराने सांगितलं म्हणून जे कर्म करत आहोत त्याला निष्काम कर्मयोग म्हणायचं, बरोबर की नाही? तर निष्काम कर्मयोग सोडून द्या, सकाम कर्माची गोष्ट करू आपण। त्या लाटांच्या ठिकाणी जे चंचलता आहे ते कर्माचं द्योतक आहे, कर्मभाव जणू काही तिथे आहे आणि त्या कर्मभावामुळे ती चंचलता आहे असं कवी म्हणतात। तरी भोगे क्षय यातव न घडे पक्षू। आणि ज्याप्रमाणे आपल्या महानुभाव पंथामध्ये म्हणा, इतर संप्रदायामध्ये म्हणा, सर्वजण काय म्हणतात, जे कर्म केलेले आहेत ते फेडल्याशिवाय, भोगून फेडल्याशिवाय त्याच्यातून मुक्ती नाही। जे पाप कर्म केलेत त्या पापाची परतफेड आपल्याला दुःख भोगून करावीच लागणार आहे। तर मग इथे मध्ये काय आलं? कर्म आले। कर्म भोग हा कुणालाही सुटत नाही। तरी भोगे क्षयो यातो, म्हणजे स्वामींनी पण आपल्याला सांगितलेले आहे, प्रारब्धा भोग क्षयो, जे प्रारब्ध झालेले कर्म आहेत ते कर्म भोगल्याशिवाय क्षय म्हणजे त्यांचा नाश होत
नसतो. यातव न घडे पक्षू, म्हणजे या लोकांचा पक्ष काय घडत नाही, कारण इथे दुःख भोगावं लागत आहे. जर ब्रह्म आणि जीव एकच असते तर मग दुःख कशाला भोगावं लागलं असतं या जीवाला? भोगावं लागलं नसतं जर जीव ब्रह्म एक असते तर. पण इथे कर्म केलेले इथेच परतफेड करावी लागते, दुःख भोगावे लागतात. आता दुःख कसे भोगावे लागतात हे मला काही सांगण्याची गरज नाही. आपण सर्वजणच दुःख भोगत आहोत, बरोबर की नाही? तर हे दुःख भोगावं लागत आहे आपल्याला. आपण जर ब्रह्म असतो तर मग दुःख भोगायची गरज नसती. म्हणून हे न घडे, हे घडत नाही. जे अद्वैतवादी लोक बोलतात हा सिद्धांत समुद्राचा, हे उदाहरण समुद्राचं घडत नाही. आता हे एकच ओवीमध्ये त्यांचं खंडन केलं असं नाही, पुढेही भरपूर ओवे आहेत. या समुद्राच्या दृष्टांताचं खंडन करतात पंडित विश्वनाथ वास. का ते अभिनत्वे उपजती, तेथची एकत्वे लया जाती, तैसे आत्मया एकत्वे प्राप्ती होती साधने विन. का ते अभिनत्वे उपजती, ज्यावेळेस समुद्रावर लाट निर्माण होते, ज्याप्रमाणे पक्षी हवेमध्ये उडत आहेत तशी लाट काय उडून जाते का? त्या समुद्रापासून विभक्त होते का? नाही होत. ते बारीक बारीक ज्या लाटा चालू आहेत समुद्राच्या, त्या पाण्यावर, समुद्रावर ज्या लाटा चालू आहेत, त्या लाटा त्या समुद्राच्या खारट पाण्याशी संलग्नित आहेत, वेगळ्या नाहीत, बरोबर की नाही? समुद्र वेगळा, लाटा वेगळ्या झाल्या आणि आकाशात उडाल्या असं कधीच होत नाही. तर इथे कवी काय म्हणतात, का ते अभिनत्व उपजती, म्हणजे त्यांच्या ठिकाणी भिन्नता निर्माण होते का? लाट वेगळी समुद्र वेगळा असं होते का? नाही. तेथची एकत्वे लया जाती, अहो त्या समुद्रामध्येच ती लाट तयार झालेली आहे हवेमुळे हळूवार, आणि ती लाट जशी तयार झाली तशी त्या समुद्रातच नष्ट होते. पाण्यापासून तयार झाली, पाण्यातच त्या समुद्रातच नष्ट होते ना. तैसे आत्मेया एकत्वे प्राप्ती होती, त्याप्रमाणे आत्मेया एकत्वे प्राप्ती होती साधने विन. तर या उदाहरणाप्रमाणे या जीवाची प्राप्ती होते का परमेश्वराच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी? साधने विन, म्हणजे कोणतंही साधन आचरल्याशिवाय या जीवाची प्राप्ती झाली बाबा ब्रह्माच्या ठिकाणी, असं कधी घडलंय का? अन्य संप्रदायाचे लोक जे बोलतात जीव आणि ब्रह्म एकच आहे, त्या संप्रदायातील साधू संत, महान तपस्वी, ऋषी मुनी हे सर्व दऱ्याखोऱ्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी का बसले? मेल्यानंतर तर ब्रह्माच्याच ठिकाणी जायचंय आपल्याला, मग तपश्चर्या करण्याची काय गरज आहे? बरोबर की नाही? हा जो आक्षेप घेतला पंडित विश्वनाथ वासांनी अगदी योग्य आहे. अहो जर ब्रह्म आणि जीव एकच आहेत तर मग या जीवाला या पृथ्वी तलावर आल्यानंतर तपश्चर्या करण्याची काय गरज आहे? एका पायावर उभं राहून ऋषीमुनी लोक तपश्चर्या करतात, उपवाशी राहून तपश्चर्या करतात, खाली मुंडकं वर पाय करून तपश्चर्या करतात, मोठ्या मोठ्या गिरीकंदर, गव्हरी कपाटी, दर्या खोऱ्यामध्ये हे सर्व ऋषीमुनी तपश्चर्या करतात, आणि एकीकडे म्हणतात जीवही आणि ब्रह्मही हे एकच आहेत. मग जीव ब्रह्म जर एक आहे तर मग तपश्चर्या करण्याची काय गरज आहे तुम्हाला? मेल्यानंतर तुम्ही एरवी तरी ब्रह्माकडे जाणारच आहात, तपश्चर्या कशासाठी मग? बरोबर की नाही? म्हणून हे काय घडत नाही, साधन आचरल्याशिवाय ब्रह्माची प्राप्ती होत नाही. याचा अर्थ जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळे आहेत. जेवी तरंगाची वाहणी, समुद्रा नव्हे खांडणी, मागवते हो आव्या मिळणी, उपाव न लगे. जेवी तरंगाची वाहणी, ज्याप्रमाणे तरंगाच्या वाहणी म्हणजे वाहिल्याने, समुद्रामध्ये तरंग वाहत असतात, एकामागे एक लाटा चालूच असतात, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे तरंग म्हणजेच लाटा ज्या आहेत ते वाहतात समुद्रामध्ये, समुद्रा नव्हे खांडणी, समुद्र आणि त्या लाटेची
खांडणी म्हणजे त्यांच्यामध्ये खंड पडतो, असं होत नाही. बरोबर की नाही? मागोते व्हाव्या मिळणी, मग आता त्यांचं खंडनच झालं नाही. मग मागोते मिळणी होण्यासाठी, त्या समुद्रामध्ये त्या लाटांची मिळणी होण्यासाठी उपाव न लगे उपाय कोणतेच करावे लागत नाहीत. कारण त्या समुद्रापासून ती लाट विभक्तच झालेली नाही. मग एकत्रित येण्यासाठी कोणते उपाय आचरावे लागतील हे तर घडतच नाही. बरोबर की नाही? तेवी कर्माचे क्षाळन नव्हता आपणया आपण, योगे विण उधरण मोक्ष होय. तेवी कर्माचे क्षालन नव्हता आपणे आपण, कर्माचं क्षालन न होता, जे पाप कर्म जोडलेले आहेत त्याचं क्षालन न करता, त्याचं क्षालन न होता, आपणे आपण, आपल्या आपण, योगे विन उद्धरण मोक्ष होय. एखाद्या जीवाला कोणत्याही धर्माचं आचरण न करता मोक्ष मिळालं असं अन्य संप्रदायामध्ये तरी कुठे लिहिलेले आहे का? कोण्या सामवेदामध्ये, ऋग्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, हे जे काही 4 वेद आहेत, या 4 वेदांमध्ये कुठे असे लिहिलेलं आहे का या जीवाने पृथ्वी तलावर आल्यानंतर काहीही कर्म केले, मेल्यानंतर तो ब्रह्माच्याच ठिकाणी जाणार आहे? असं आहे का कुठे? कुठेच नाही. त्याचबरोबर 18 पुराण आहेत. ब्रह्मवैवर्त पुराण, ज्योतिष पुराण, भविष्य पुराण, अमक पुराण, तमक पुराण, भरपूर पुराण आहेत. रामायण पण पुराण आहे, भागवत पण पुराण आहे की नाही? विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, पुन्हा अजून शिवपुराण आहे. असे कित्येक पुराण आहेत. प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक ऋषी हा त्याच्या आराध्याची साधना करतो, आयुष्यभर तप साधना करतो, डोळे लावून जंगलामध्ये राहतो, कुठे एखाद्या गुंफेमध्ये राहतो, दरी कपाटी कुठे पण असं एकांत ठिकाणी राहतो, आपली आपली तपसाधना करतो, आयुष्य त्याच्यामध्ये घालवतो. मग तुम्ही सांगा, मरल्यानंतर ब्रह्मालाच जायचंय, आपल्याला पावन व्हायचंय, मग तपश्चर्या का करतात हे लोक? जेणे अर्थी तपश्चर्या करावी लागते तेने अर्थी ब्रह्म वेगळे, जीव वेगळे आहेत. आणि योगे विन म्हणजे अशी योग साधना केल्या विन मोक्ष होय, म्हणजे मोक्ष होत असते का? कधीही मोक्ष होत नसतो. इथे या ओवीमध्ये फक्त मोक्ष होय असं केलेलं आहे, पुढं प्रश्नार्थक चिन्ह नाही. जर तुमच्या घरी हा ग्रंथ असेल, तुम्ही जर ही ओवी वाचली तर तुम्हाला सरळ वाटेल, कर्माचं क्षालन जरी नाही झालं, जशी ही ओवी आहे, ओवी काय म्हणते? तेवी कर्माचे क्षालन नव्हता आपणे आपण, योगे विन उद्धरण मोक्ष होय. काय म्हणते ओवी? कर्माचं क्षालन जरी केलं नाही आपण, तरी आपण योगाचं जरी साधन आचरलं नाही तरी पण मोक्ष होय. सरळ सरळ अर्थ असा निघतो. हा अर्थ चुकीचा होतो. या ओवीचा अर्थ लावायचा असेल योग्य, तर त्या मोक्ष होयच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे, त्यावेळेस या ओवीचा अर्थ योग्य प्रकारे लागतो. तर काय अर्थ सांगितला मी याचा, या ओवीचा? की कर्माचं क्षालन न करता आपोआप हा जीव प्राप्तीला जातो, त्याला मोक्ष होते, असा अर्थ नाही. ज्याला त्याला आपल्या आपल्या आराध्य दैवताची साधना करावी लागणार आहे, तपश्चर्या करावी लागणार आहे, पाप कर्माचा नाश करावा लागणार आहे. आणि मग ज्यावेळेस पाप कर्माचा नाश होईल, पाप कर्म नाश झाल्यानंतर हा जीव ईश्वर प्राप्तीला जाईल. एरवी हा जीव ईश्वर प्राप्तीला जाणार नाही. किंवा जे काही ऋषीमुनी लोक देवतेची आराधना करत आहेत, त्या ऋषीमुनी लोकांना पण देवतेचीही प्राप्ती होणार नाही, त्यांनी जर तपश्चर्या नाही केली तर. म्हणून या जीवाला तपश्चर्या करावी लागते प्राप्तीसाठी. या अर्थामुळे आपल्याला एक लक्षात येते, ब्रह्म वेगळे आहेत, जीव वेगळा आहे, देवता वेगळे आहेत, प्रपंच वेगळा आहे. अद्वैतवादी लोकांनी जे मत मांडलेली आहेत ती मत खोटी ठरतात इथे.
तरी हे उपमा प्रतीती येऊनी जीवी बैसती हुआव्या संसारणी वृत्ती न पडती चिंता. तरी हे उपमा प्रतीती, तर मग ही जी उपमा आहे, ही जी प्रतीती आहे, ही येऊनी जीवी बैसती, ही जी उपमा, ही प्रतीती, जी उपमा मागे समुद्राची सांगितली त्याच्यामधून जी प्रतीती प्राप्त होते जीवाला, जीव आणि ब्रह्म एकच आहेत, मेल्यानंतर हा जीव ब्रह्माच्याच ठिकाणी जाणार आहे, ही जी एक प्रतीती मनामध्ये येते, हे येऊनी जीवी बैसती, आपल्या मनामध्ये ही प्रतीती, ही भावना येऊन बसेल. हुआवया संसार निवृत्ती न पडती चिंता. आणि मग संसारापासून निवृत्ती होण्यासाठी मनामध्ये चिंता कोणाच्याच पडली नसती, कोणीच चिंता केली नसती. पण आपल्याला इथे ऋषीमुनी लोक चिंता करताना दिसतात, तपश्चर्या करताना दिसतात. म्हणजे सहजच अर्थ निघतो की जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळे, देवता वेगळ्या, प्रपंच वेगळे, हे सर्व वेगळं आहे, बरोबर की नाही. तर अशी ही ओवी आहे, ज्या ओवीतून पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर अद्वैतवादी लोकांचं जे मत आहे त्या मताचं इथे ते खंडन करतात. आणि तरंगाची परी पालटून दिसता जरी तरी परब्रह्मेसी सरी घालितो आत्मेनसी. आणि तरंगाच्या प्रमाणे, समुद्राच्या लहरीच्या प्रमाणे पालटू नसता जरी, जर पालट नसता तर तरी परब्रह्मेसी सरी घालितो आत्मेनसी. काय म्हणतात कवी इथं, हे जे भोळे भाबडे जीव आहेत, जीव ब्रह्म एकच म्हणणारे, यांनी काय केलं असतं. हा जो समुद्राचा दृष्टांत आहे, हे जे उदाहरण आहे, या उदाहरणामध्ये जसं ते लहरी समुद्रामध्ये लयांगत होतात, त्याप्रमाणे हे साधे भोळे भाबडे अद्वैतवादी लोक परब्रह्मेशी सरी, स्वतःची बरोबरी परब्रह्मासोबत केली असती आणि घालितो आत्मेनसी, त्याच्या मनामध्ये असा ठाम निश्चय झाला असता की मी मेल्यानंतर ब्रह्माच्याच ठिकाणी जाणार आहे, ब्रह्मच मी आहे, असा निश्चय त्याने केला असता आणि मी ब्रह्माच्या बरोबरीचा आहे असा निश्चय त्यांनी केलेलाच आहे ऑलरेडी. जे अद्वैतवादी लोक आहेत त्यांनी तो निश्चय केलेलाच आहे, बरोबर की नाही. पण हे जे द्वैतवादी आहेत, या द्वैतवाद्यांनी ज्यावेळेस यांचा सिद्धांत खोडला त्यावेळेस मात्र मग काही लोकांना ते पटलं आणि ते लोक द्वैत मताला मानायला लागले. ज्यांनी खरंच थोडस डोक्याचा वापर केला स्वतःच्या, त्यांना मात्र द्वैतवादी सिद्धांत खरे वाटायला लागले. द्वैतवादी म्हणजे काय, एक पाठ करून घ्या, हा ग्रंथ चालू आहे तोपर्यंत. द्वैतवादी म्हणजे दोन मानणारे, जीव वेगळा ब्रह्म वेगळा, जीव आणि ईश्वर एक नाही, हे दोन वेगळे भाग आहेत, त्याला म्हणतात द्वैत. द्वै म्हणजे दोन, बरोबर की नाही. दोन ज्याच्या प्रतीती आहेत असे ते द्वैतवादी आहेत. अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन, ते अद्वैतवादी. अ म्हणजे नाही म्हणजे काय, तर दोन नाही म्हणणारे, म्हणजे जीव आणि ब्रह्म वेगळे वेगळे आहेत, जीव ब्रह्म हे वेगळे आहेत हे मानतच नाहीत ते लोक, हे एकच आहेत म्हणतात. याला अद्वैत म्हणतात. अ म्हणजे नाही, द्वै म्हणजे दोन, त्याला अद्वैतवादी म्हणायचं. हे पाठ करून घ्या चांगलं, नाहीतर कन्फ्युजन होते. द्वैतवाद आणि अद्वैतवादामध्ये कन्फ्युजन होऊन जाते, तुमच्या लक्षात येणार नाही पुन्हा. म्हणून हा जो अर्थ सांगितला मी, हा अर्थ पाठ करून घ्या. द्वैत म्हणजे दोन, जीव ब्रह्म वेगळे वेगळे मानणारे, म्हणजे आपण जसे मानवपंथी आपण आहोत,
आपण जीवाला वेगळं मानतो, ईश्वराला वेगळं मानतो. आपण द्वैतवादी आहोत. आणि अद्वैतवादी कोण आहेत? जे जीवाला ईश्वराला एकच मानणारे आहेत त्यांना अद्वैतवादी म्हणतात. म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन, एकच आहेत शेवटी. द्वै म्हणजे दोन मानतच नाही आम्ही असं म्हणणारे ते अद्वैतवादी. बरोबर, लक्षात राहू द्या. अहो ब्रह्मीचे सारखे काही दिसतसे जीव दसे. त्या ब्रह्मासारखं या जीवाच्या ठिकाणी काही दशा दिसत आहे. तरी पातीय तो भासे. तर मग आता पाठभेदानुसार इथं पांती शब्द आलेला आहे. आणि मागच्या ज्या मी ओव्या वाचलेल्या आहेत त्या ओव्यांमध्ये पण बरेच पाठभेद आलेले आहेत. जसं भणो तरंगवत जीव, या ठिकाणी पाठभेद आलेला आहे. भणवणी हा शब्द आलेला आहे. चांचल्य तेची कर्मभाव, चांचले या शब्दाऐवजी चांचल्य असा पाठभेद आहे. नंतर दुसरा एक पाठभेद आहे मागच्या ओव्यांमध्ये. तरी भोगे क्षयो यातव. क्षयो शब्द जो आहे याऐवजी काही हस्तलिखित पोथ्यांमध्ये क्षवो हा शब्द आहे. आणि ती 606 क्रमांकाच्या ओळीमध्ये योगेविन उदाहरण मोक्ष होये, होयेच्या ऐवजी होता शब्द आलेला आहे. असे काही पाठभेद आहेत जे सांगायचे राहून गेले होते. तर आता जी ओवी वाचली मी, या ओवीमध्ये कवींना आपल्याला हे सांगायचं आहे की ब्रह्मासारखं या जीवाच्या ठिकाणी काही दशा दिसत असेल म्हणून पातीयतो भासे उपमेचिया. काही जीव म्हणतात की आपण ब्रह्माच्या पंक्तीतले माणसं, जे उपमा दिली त्या उपमेच्या पंक्तीतले आपण माणसं आहोत, म्हणजे ब्रह्माच्या बरोबरीचे सारखेच आहोत आपण, अशी भाषा लोक अज्ञानी बोलत असतात. अज्ञानी लोकांना थोडस ज्ञान नसते आणि मग ते लोक अशी भाषा बोलतात की जीवन ब्रह्म आम्ही एकच आहोत, आम्ही काय वेगळे नाही. तर अशा प्रकारे आजचं हे ज्ञानसत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलं असेल. इथे विश्वनाथ बास बाळापूरकरांनी फक्त अद्वैतवादी लोकांनी जे एक उदाहरण दिलं समुद्राचं, त्या समुद्राच्या उदाहरणाचं खंडन केलं फक्त. अजून पुढे बरेच उदाहरण आहेत, ज्याप्रमाणे सुवर्णाचा दृष्टांत मागे होऊन गेला, प्रतिबिंबाचा दृष्टांत, घट आकाशाचा दृष्टांत, त्या दृष्टांतामध्ये जसं जीव आणि ब्रह्म एकच सांगितले, तेच दृष्टांत पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्या समोर मांडतात आता. आणि त्या दृष्टांतामध्ये कसं चुकीचं सांगितलेलं आहे, ते दृष्टांत कसे चुकीचे आहेत, त्यावर कसे आक्षेप घेतात पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर आणि त्यांचं मत खोडून टाकतात आणि द्वैत मताची प्रतिष्ठा करतात, हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. जे सुवर्णाचा दृष्टांत आहे आणि प्रतिबिंबाचा दृष्टांत आहे हे कसे खोटे सिद्ध करतात. जसं सोन्याचा दृष्टांत काय दिला होता त्यांनी मागच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं. ज्याप्रमाणे एखाद्या सोन्याचा तुकडा आहे, त्या सोन्याच्या तुकड्यापासून आपण कानातले केले, नाकातले केले, काही हातामध्ये अंगठ्या केल्या, बरोबर की नाही. किंवा महिला मंडळी ज्याप्रमाणे हातामध्ये काही सोन्याचे आभूषण वापरतात, काकणं वगैरे, किंवा कोणी त्याला पाटल्या असं बोलतात, सोन्याच्या पाटल्या असतात. तर हे जे अलंकार सोन्याच्या एका तुकड्यापासून झाले, त्याप्रमाणे अद्वैतवादी काय म्हणतात, सोनं पण त्या तुकड्यातलं ते सोनं सोनंच होतं आणि हे सोन्यापासून आभूषण तयार झाले, हे आभूषण आणि ते सोनं हे एकच आहे, वेगळं झालं म्हणून काय झालं, परंतु शेवटी आहे तर सोनं. त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म एकत्र आहेत, एकच आहेत, असं ते अद्वैतवादी म्हणतात. तर हा जो सोन्याचा दृष्टांत आहे, या सोन्याच्या दृष्टांताचं पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर कसं खंडन करतात हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर नेहमीच्याच प्रमाणे आजचं ज्ञानसत्र तुम्हाला आवडलं असेल, अजून जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये.
सुवर्णाच्या दृष्टांतावर पंडित विश्वनाथ बास कसे आक्षेप घेतात हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.